बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती. आजचा आपला विषय आहे तिसरे नेत्र म्हणजे काय आणि त्याला जागृत कसे करावे. परम शांती. आज आपण तिसरे नेत्र या संदर्भात माहिती घेत आहोत की तिसरे नेत्र म्हणजे काय, ते कुठे असते, त्याला कसे जागृत करायचे आणि त्याचे प्रयोजन काय आहे. ही सर्व माहिती अनंतभाई विचारत आहेत आणि बापूजी त्याला समर्पक अशी उत्तरं देत आहेत. चला तर आपण आता सुरुवात करूया. अनंतभाई बापूजींना म्हणतात, परम शांती बापूजी, आज मी तुम्हाला असे विचारू इच्छित आहे की आम्हाला तिसऱ्या नेत्रासंबंधात काही माहिती सांगा की तिसरे नेत्र काय असते. कारण पूर्ण जगभरात याच्या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत आणि तिसरे नेत्र सूक्ष्म असल्याने समजून घ्यायला पण थोडेसे अवघड आहे. तुम्ही आम्हाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत हे सांगा की तिसरे नेत्र जागृत कसे करावे, त्याचे महत्त्व काय आणि खरंच हे तिसरे नेत्र जागृत होऊ शकते का. बापूजी म्हणतात की पहा, तिसरे नेत्र याबाबत खूप वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहे. आपल्या शिव शंकर महादेव यांचे जे तिसरे नेत्र आहे त्याबाबत खूप काही मतमतांतर आहेत. मी जेव्हा योग आणि समाधीमध्ये असतो तेव्हा मी आत्मस्वरूपात स्थित असतो. त्यामुळे मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून हे सांगतो की अनेक वर्षे मी प्रत्यक्षपणे असा अनुभव घेतला आहे की तिसरे नेत्र किंवा दिव्य दृष्टीने सर्व काही जाणून घेतले जाऊ शकते. कारण तिसरे नेत्र म्हणजे आत्मस्वरूपाची अवस्था होय. जसे गीतेमध्ये आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे तसंच आत्मस्वरूपाबद्दल पण सांगितलेलं आहे. आज सर्वत्र गीतेला सर्वशास्त्र शिरोमणी असं म्हटलं जातं ना. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तर काहीच नाही. भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलेलं आहे की तू आत्मस्वरूप होऊन मला म्हणजे परमात्म्याला आठव, म्हणजे मी तुला उंचच उंच परमधामामध्ये म्हणजेच सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईन. म्हणजे इथे आत्मस्वरूप म्हणजे तिसरे नेत्र आणि दिव्य दृष्टी आहे. म्हणूनच असं म्हणतात की आत्मस्वरूपात स्थित होऊन तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. जसं दिव्य दृष्टीने भगवान शंकर असाध्य गोष्टी पण साध्य करू शकत होते ना, ते दिव्य दृष्टीने पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान करून घेऊ शकत होते. जे इच्छित आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही शंकराप्रमाणे त्रिनेत्री व्हा. तिसरे नेत्र उघडल्यामुळे तुम्ही कुणाचेही संकल्प किंवा भविष्य जाणून घेऊ शकता किंवा आत्मप्रकाशाचा झोत टाकून एखाद्याचे भवितव्य सुद्धा बदलू शकता. पण हे लक्षात घ्या की इथे आपल्याला दुसऱ्याला पाहायचे नाही आहे, तर आपल्याला सकारात्मक आणि गृहस्थाश्रम याला पूरक असा आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन जीवनमुक्तीचा अभ्यास करायचा आहे. काही ठिकाणी हे तिसरे नेत्र उघडण्यासाठी त्राटक विद्येचा अभ्यास करतात आणि त्यासाठी क्रियायोग, मेणबत्तीचा प्रयोग असे अनेक विधींनी प्रयत्न करतात. एकूण याचं सार हेच आहे की तिसरे नेत्र उघडणे म्हणजे आत्मस्वरूपात स्थित होऊन स्थितप्रज्ञ होणे. गीता हीच सर्व शास्त्र शिरोमणी आणि भगवान कृष्ण हे सर्वोच्च परमात्म्याचे अवतार असल्याने त्यांनी जे ज्ञान दिलेले आहे तेच परमोच्च सत्य आहे हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे. पण हे लक्षात न घेता किंवा अज्ञानापोटी वेगवेगळ्या ठिकाणी कुंडलिनी जागृत करण्यासाठी, तिसरे नेत्र जागृत करून घेण्यासाठी काळी पट्टी डोळ्यासमोर बांधून वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी खर्चिक उपाय सामान्य लोक करत असताना दिसतात. पण याचा काही उपयोग नाहीये. कारण या सर्व उपायांचा अवलंब करून सुद्धा कित्येक काळापासून अनेक योगी तपस्वी योग आणि ध्यान करत आहेत, तरीही त्यांना आत्मस्वरूपाची अनुभूती किंवा त्यांचे तिसरे नेत्र जागृत काही झालेले नाही. सर्व शास्त्र इतिहास यामध्ये शोध घेतला तरीही असे कोणी तिसरे नेत्र जागृत केलेला, कुंडलिनी जागृत केलेला साधू दिव्य पुरुष तुम्हाला सापडणार नाही. कारण कुंडलिनी असो किंवा तिसरे नेत्र असो, त्याचा थेट संबंध आत्म्याशी आहे. कारण 8वे आज्ञाचक्र हे आत्म्याचे निवासस्थान आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा आत्म्याला जागृत करण्याचा विधी गीतेमध्ये सांगितलेला आहे. गीतेचे सार हेच आहे की तुम्ही तिसरे नेत्र जागृत करून म्हणजेच आत्मस्वरूपात राहून मी कोण आहे हे जाणून त्याची अनुभूती करा. कारण परमात्म्याला जाणून घेण्यासाठी आधी स्वतःला जाणून घ्यावे लागेल. जोपर्यंत तुम्हाला याची अनुभूती होत नाही की तुम्ही कोण आहात,
कुठून आलेले आहात, तुमच्या जीवनाचे प्रयोजन काय आहे, तोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी दिशा मिळत नाही. आपल्या जीवनाचे प्रयोजन केवळ खाणं, पिणं, झोपणं एवढंच नाही, हे जाणून घेतलं पाहिजे. जी मुलं आत्मस्वरूपाची अनुभूती किंवा हे तिसरे नेत्र जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी एक स्थूल प्रयोग मी इथे सांगू इच्छितो. जसे त्राटक करण्यासाठी एक प्रखर पांढऱ्या प्रकाशासमोर तुम्ही बसून पांढरा ट्यूबलाईटचा प्रकाश आपल्या भ्रुकुटीमध्ये घेता ना, किंवा काही जण सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून त्राटक करतात. आत्मस्वरूपाची अनुभूती जास्त अचूकपणे करण्यासाठी पांढऱ्या शुभ्र लहरी आपल्या भ्रुकुटीमध्ये घेण्याचा प्रयोग प्रभावशाली ठरतो. कारण आत्मा अतिसूक्ष्म असल्याने त्याला महत् प्रयासाने जागे करावे लागते. बरेच जण आत्मा कुठे राहतो या बाबतीत पण संभ्रमात आहेत. जसे मी एकदा एका साधूचे भाषण ऐकत होतो. त्यांच्या मते आत्मा हृदयात असतो आणि मन विचारले असता ते पण हृदयात आहे असे ते म्हणतात. या लोकांना हे सुद्धा ज्ञान असत नाही की आत्मा मस्तिष्काच्या आतमध्ये असतो आणि आत्म्याच्या आतमध्येच मन, बुद्धी आणि संस्कार असतात. कितीतरी वेळा मी सांगितलेले आहे की आत्म्याच्या आतमध्ये मन आहे, मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे आणि बुद्धीच्या आतमध्ये संस्कार आहेत. तुम्ही जसे कर्म कराल त्यानुसार संस्कार तयार होतात. म्हणून आत्मस्वरूपाची अनुभूती करण्यासाठी एक सोपा उपाय हा आहे की तुम्ही पांढऱ्या शुभ्र प्रकाशासमोर बसा, तेव्हा मग हा प्रकाश तुमच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी पडेल. यानंतर अनंतभाई विचारतात, बापूजी, आपण जिथे कुंकू किंवा टिळा लावतो तीच जागा आत्मस्वरूपाची आहे ना? बापूजी म्हणतात, हो, पण वास्तवामध्ये आत्मा नेमका कुठे राहतो हे समजून घ्या. मी बरेचदा सांगितले आहे की आपले मस्तिष्क असते ना, त्याच्या मध्यभागी आत्मा राहतो. त्याच्या आतमध्ये मन, बुद्धी आणि संस्कार राहतात. माझ्याबद्दल विचाराल तर आत्मस्वरूपामध्ये राहून मी ध्यानासाठी वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बसतो. मी कधी खुर्चीवर बसून पण आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊ शकतो. मी तर उघड्या डोळ्यांनी पण योगावस्थेत जाऊ शकतो. मी खाता पिता, चालता बोलता कुठल्याही अवस्थेत योग किंवा ध्यान करू शकतो. कारण मी कित्येक वर्ष योग करत आहे. मी जवळपास 91-92 सालापासून आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन योग करतो आहे. म्हणून तर 97 सालापासून ज्ञान अवतीर्ण मी करू शकलो ना. त्यासाठी मी गृहस्थाश्रमात राहून कठोर तपस्या केली आहे. रविवार मुख्यत्वे, पण इतर दिवस सुद्धा 24-24 तास उपाशीपोटी राहून सुद्धा अगदी 2 घोट पाण्यावर राहून आम्ही तपस्या केलेली आहे. कारण तुमचे शरीर किंवा मन हलके झाले तरच तुमचा योग चांगला लागेल. नाहीतर मग योग आणि ध्यान आणि ज्ञान या अवस्थेला फार वेळ लागतो. म्हणून तुम्ही पण एक पांढऱ्या बल्ब समोर बसून त्राटक विद्येच्या सहाय्याने आत्मस्वरूपाचा अभ्यास करावा, किंवा मेणबत्तीच्या सहाय्याने भ्रूमध्याच्या ठिकाणी त्राटक पण तुम्ही करू शकता. सोबत भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून मी आत्मा आहे असे सतत संकल्प करावे. खरं तर आपण बेहदचे आत्मा आहोत असं म्हणावे. काम करता करता सुद्धा ध्यास लागल्याप्रमाणे हा संकल्प करावा. कारण त्याशिवाय दिव्य नेत्र उघडून सर्वोच्च परमात्म्याकडून परमप्रकाश घेता येणार नाही. कितीही योग लावला तरीही परमप्रकाश तुमच्याकडे येणार नाही. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आधी आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन मग परमात्म्याला आठवा, तर तुम्हाला परमप्रकाशाची अनुभूती होईल. पण आत्मस्वरूपाची अनुभूती होण्यासाठी खूप काळापर्यंत अभ्यास करावा लागतो. हे काही खायचं काम नाहीये. आणि ते तिसरे नेत्र उघडण्यासाठी शिबिरं घेतात ना, ते 6-6 महिने अभ्यास करून घेतात. त्यांची वर्गणी पण दांडगी असते. पण मी इतके 4 वेद, 16 उपनिषद आणि 18 पुराण वाचले, त्यात किंवा अलीकडच्या काळात सुद्धा कुणाचेही तिसरे नेत्र उघडल्याचा उल्लेख कुठेही आलेला नाही. आता अनंतभाई म्हणतात, ते योगी साधू जी काही साधना करायचे त्याने ते जास्तीत जास्त भविष्य पाहू शकत होते. जसे योगानंद परमहंस होते. योगींचे आत्मचरित्र आहे, त्यामध्ये काही साधूंच्या सिद्धींचा उल्लेख आहे. जसे काही साधू गुरुत्वाकर्षणाच्या विपरीत वरती तरंगू किंवा उडू शकत होते, किंवा एकाच वेळेला 2 ठिकाणी राहू शकत होते, किंवा अजून काही साधू अजून काही सिद्धींचा उल्लेख करत होते जे त्यांनी 200 वर्षांपूर्वी पाहिलेल्या होत्या. आणि ते पुस्तक खूप प्रसिद्ध आहे.
थोडक्यात चमत्कार पाहून लोक नमस्कार करतात, खरं आहे ना बापूजी? यावर बापूजी म्हणतात की हे साधू क्रियायोग करायचे आणि चमत्कार सिद्धी यामध्ये विश्वास ठेवायचे. मी खूपशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चमत्कार साधारण मनुष्य करू शकत नाही. सामान्य मनुष्याला अध्यात्म जगायचे असेल तर त्याला गीता ज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. हे गीता ज्ञान आजपर्यंत कुणीही समजून न घेतल्यामुळेच आजपर्यंत सर्वांची अधोगती झाली आहे. चमत्कार या बाबतीत बोलायचं झालं तर चमत्कार करणारे सूक्ष्म जगतातील आत्मे त्या माणसाला किंवा त्या माणसांना मदत करत असतात. काही जण योग निद्रा करतात ना, तिथे पण तुमची योगाची शक्ती खेचून घेण्यासाठी सूक्ष्म जगतातील आत्मे आजूबाजूला वावरत असतात. कारण त्यांना लगेचच संकल्पांच्यावरून समजतं की इथे योग निद्रा विधी चालू आहे. हे खूप ठिकाणी घडत असतं. यावर अनंतभाई म्हणतात, बापूजी, हे जे क्लिअरवाईंट आहे, ज्यामुळे इथे बसून अमेरिकेत काय चालले आहे ते लोक पाहू शकतात, हे असे खूप ठिकाणी लांबचे दृश्य पाहणे, भविष्यात काय घडणार आहे ते पाहणं, हे कसं काय शक्य होतं? बापूजी म्हणतात, हो, हे जादूचे प्रयोग मी पण पाहिले आहेत की डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवतात वगैरे, तसेच डोळे झाकून वाचतात. यामध्ये काय होते हे आपण पाहिले असता हे असे अद्भुत कारनामे जे सामान्य जन साहजिकच करू शकत नाहीत, असे चमत्कार करण्यामध्ये सूक्ष्म जगतातील जे शक्तिशाली आत्मे असतात ते या लोकांना मदत करतात. अनंतभाई म्हणतात, म्हणजे बापूजी तिसरा डोळा उघडण्याचा आणि या चमत्कारांचा काहीच संबंध नाहीये म्हणा ना? बापूजी म्हणतात, हो, हेच सत्य आहे. मी सांगितले ना मगाशी की तिसरे नेत्र उघडणे म्हणजे आत्मस्वरूपामध्ये स्वतःला ओळखून त्या परमात्म्याला जाणणे आणि दुसऱ्याच्या मनातील गोष्टी ओळखणं किंवा चमत्कार केला याचा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काहीही उपयोग नाही. त्या योगे तुम्ही ही नकारात्मक दुनिया बदलू शकणार आहात का? अनंतभाई म्हणतात, बापूजी, मला पण असंच वाटतं की हे योगी जे हवेत तरंगतात किंवा पाण्यावर चालतात याचा बाकी जगाला काय उपयोग आहे? बापूजी म्हणतात, हो, बरोबर आहे की जर असे अनेक आत्मे तुम्हाला वश असतील तर ते पण एकत्र येऊन तुम्हाला हवेत उडायला मदत करू शकतात. त्यासाठी सिद्धींची सुद्धा काही गरज नाहीये. हे असले प्रयोग जादूगार पण करतात. असाच हवेत तरंगणारा आणि पाण्यावर चालणारा एक अमेरिकन जादूगार पण आहे ना? अनंतभाई म्हणतात, बापूजी, असलं खूप काही जगात चाललेलं आहे ज्याचे उत्तर विज्ञान पण देऊ शकत नाही. आम्ही तर या सगळ्याकडे दुर्लक्षच करतो. बापूजी म्हणतात, खरंच या सर्व बाबींचा विचार न करता वास्तव काय आहे इकडे लक्ष दिले पाहिजे. कारण या सिद्धी जादू हे सर्व मृगजळ आहे आणि त्याच्या मागे लागून काहीच साध्य होणार नाही. वास्तविक ज्ञान किती आहे हे तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. अनंतभाई म्हणतात, मग लोक व्यर्थच सिद्धींच्या मागे लागलेले आहेत ना बापूजी? बापूजी म्हणतात, सिद्धी मिळवून काय साध्य होणार आहे हे मला सांगा बरं. सिद्धी मिळवून मोक्ष किंवा परमधामातील जीवनमुक्ती मिळवता येईल का सांगा मला? उडण्याची सिद्धी येताच परमधामापर्यंत जाता येईल का तुम्हाला? विश्वामित्र ऋषींनी एवढ्या तपाने सुद्धा फक्त तिसरा लोक सदेह मिळवता आला नाही आणि त्यामुळे ते त्रिशंकू अवस्थेत राहिले. म्हणून मी सांगितले की तुम्ही या सगळ्या भानगडीत पडूच नका. तुम्ही फक्त आत्मा आणि परमात्मा यांच्या नादाला लागा, जेणेकरून तुमचे कल्याण होईल. केवळ असा विचार करा की मी आत्मा आहे आणि मी सांगितलेल्या विधीने आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परमात्म्याला तुम्ही आठवा. पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या सहाय्याने अनुभव घ्या की भ्रूमध्याच्या ठिकाणी आत्मा एक सूक्ष्म बिंदू आहे. तुम्ही कोणतंही काम करताना बसून किंवा झोपायच्या आधी पण हे करू शकता. हा एक हलका फुलका योग आहे ज्यामध्ये तुम्हाला आत्मस्वरूपामध्ये स्वतःला जाणून स्थितप्रज्ञ होण्याचा योग आहे. यामध्ये कालांतराने तुम्हाला आत्मस्वरूपाची अनुभूती होऊन सर्वोच्च परमात्म्याला तुम्ही आठवत राहाल. सर्वोच्च परमात्म्याला ओळखून त्यांच्याकडून परमप्रकाशाची शक्ती घ्या ना. आपले सर्वोच्च परमात्मा हे अनंत कोटी ब्रह्मांडांचा परमात्मा नाही, गॅलेक्सीचा किंवा आकाशगंगेचा मालक नाही, तर असे अनेक गॅलेक्सींचा सुद्धा नाही, युनिव्हर्सचा सुद्धा नाही किंवा अनेक युनिव्हर्सचे सुद्धा मालक नाहीत. तर आपले बेहदचे दादाजी हे बेहदच्या
सर्वोच्च परमधामाचे मालक आहेत, म्हणजेच ते सर्वोच्च परमात्मा आहेत, म्हणून त्यांना तुम्ही आठवा आणि हे सर्व ज्ञान आपल्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता अनंतभाई विचारतात की थोडक्यात तुम्ही असे सांगितले की तिसरा नेत्र म्हणजे हे दिव्य ज्ञान ज्यामुळे तुमचा आत्मा परमात्म्याशी जोडला जाईल, बरोबर ना? बापूजी म्हणतात की मी स्वतः आयुष्यात साधना केली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. मी गृहस्थाश्रमामध्ये राहून इन्कम टॅक्स वकिली करत असताना आत्मस्वरूपाचा भरपूर दिवस रात्र कित्येक वर्षे अभ्यास केला. हा अभ्यास करता करता मला इतके अलौकिक अनुभव आले की माझे जीवन लौकिकामधून अलौकिक झाले आणि आत्मस्वरूपामध्ये राहिल्यामुळे इतका आत्मविश्वास वाढला की तुम्ही सुद्धा अशक्यप्राय गोष्टी पण शक्य करून दाखवू शकता. कारण आत्मस्वरूपामध्ये जाऊन कारण शरीरातील नोंद तुम्ही पाहू शकता आणि ते कुणी साधारण आत्मे हे आत्मस्वरूप प्राप्त करू शकत नाहीत. मी आत्म्याचे वर्गीकरण आधीच सांगितलेलं आहे. केवळ उच्च कोटीचे बेहदचे आत्मे ज्ञान घेऊन आत्मस्वरूपामध्ये राहून ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करू शकतात. त्यांच्या कारण शरीरात ही नोंद आहे की तो कुठून आला आहे. त्यामुळे तो कुठल्याही शिव महाशिव यांच्या पूजेच्या नादी न लागता सर्वोच्च परमात्म्याला ओळखून त्याच्या निराकारी स्वरूपाची आराधना करतो. तो विज्ञानानुसार आणि बेहद ज्ञानानुसार हे विश्व किती विशाल आहे हे जाणून घेतो. तो आत्मा आणि सर्वोच्च परमात्मा यांचे सखोल ज्ञान घेतो. आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा अभ्यास हा खूप लांब लचक अभ्यास आहे, काही साधारण अभ्यास नाही. आणि हे मी पूर्ण आयुष्यभर कर्मयोगामध्ये राहून अनुभवलेले आहे. मी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आयुष्यभर घर, नोकरी, संसार हे सर्व सांभाळून कर्मयोगी राहून हा आत्मस्वरूपाचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही ज्या संसाराची जबाबदारी घेतलेली असते त्या बायको मुलांची जबाबदारी झटकून जंगलात किंवा हिमालयात पळून जाणं हा काही पुरुषार्थ नाही आहे. जसे गौतम बुद्ध, महावीर स्वामी हे आपल्या लहानग्या मुलांना टाकून पळून गेले होते, तसा आदर्श आपल्याला ठेवायचा नाही, तर आपल्याला गीतेच्या वचनानुसार वागायचा आहे. कारण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की गृहस्थाश्रम हाच सर्वात मोठा आश्रम आहे. जे आधीपासून गृहस्थाश्रमात प्रवेश करते झालेले आहेत त्यांनी तिथेच राहून हा अभ्यास करावा आणि जे अजून या जबाबदारीमध्ये अडकलेले नाहीत त्यांनी पुढचा आपला विचार करावा आणि आत्मस्वरूप साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा. आता अनंतभाई विचारतात, बापूजी, समजा एखादा आत्मा ही अवस्था प्राप्त करू शकला तर तो अनंत कोटी ब्रह्मांडांचा अभ्यास स्वतःच्या दिव्य दृष्टीने करू शकेल का? यावर बापूजी सांगतात की जर तुम्ही आत्मस्वरूपामध्ये राहून अभ्यास केला तर तुम्ही जिथून कुठून आलेले असाल तिथले ज्ञान तुम्हाला होईल. जर या एका ब्रह्मांडाचा आत्मा असेल तर त्याला हे संपूर्ण ब्रह्मांड सविस्तरपणे बघता येईल. जर महाशिवाच्या श्रेणीचा आत्मा असेल तर त्याला संपूर्ण महाब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड किंवा गॅलेक्सी सविस्तरपणे दिव्य नेत्राने बघता येईल. जर परम महाशिवाच्या श्रेणीचा आत्मा असेल तर त्याला अनंत कोटी मल्टीवर्स, आकाशगंगा, महाब्रह्मांडांना आणि ब्रह्मांडांना पाहता येईल. आणि जर बेहदचा आत्मा असेल तर बेहदच्या कलेचे ब्रह्मांड, तिथले वातावरण, तिथे राहणाऱ्या आत्म्यांची माहिती वगैरे सर्व काही दिसायला लागेल. कारण तुमच्या आत्म्यामध्ये सर्व नोंदी आहेत आणि त्या मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत. मी हे कुठेतरी लिहिलेले ज्ञान तुम्हाला सांगत नसून मी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो आहे. काही जण त्राटक विधीने आत्मस्वरूप होण्यासाठी वर्ग घेतात, तसे हे मी सांगत नसून प्रत्यक्ष मी आत्मस्वरूप कसे जागृत केले त्याचे हे ज्ञान आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी जे आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान दिले ना, त्यापेक्षा श्रेष्ठ असे कुठलेही ज्ञान नाही. सर्व वेद शास्त्र यांचे सार काय आहे तर तुम्ही आत्मा आहे हे जाणून घ्या आणि सर्वोच्च परमात्म्याला आठवून तुमच्या आतमधले सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, परम महाकारण शरीर जागृत करा. तसेच सोबत परमशांतीच्या लहरी पसरवा. पूर्ण दिवस मनात अखंड परमशांतीचा मंत्र चालू ठेवा, म्हणजे त्या लहरी पसरत राहतील. त्यामुळे तुमचे घर सुद्धा मंदिर होईल आणि आजूबाजूला आपोआपच परमशांती आणि परमसुख पसरेल. आता अनंतभाई म्हणतात, म्हणजे थोडक्यात असे की जेव्हा आत्म्याचे परमात्म्याशी आत्मस्वरूपामध्ये मिलन होते तेव्हा आपले तिसरे नेत्र उघडते. ज्या योगे आपल्या आत्म्याच्या आतली नोंद उघड होते आणि आत्मा स्वतः परमात्म्या समान होऊन जातो
आणि आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतो. यानंतर बापूजी सांगतात, यानंतर आत्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. साधू संत कुंडलिनी जागृत करण्यासाठी हजारो वर्षे तपस्या करतात, पण आपण योगामध्ये थेट 7वे चक्र म्हणजे आज्ञाचक्र उघडतो आणि नंतर बाकीची चक्र आपोआपच उघडतात. पण समजा आत्मा आकाश तत्वाचा असेल, परम आकाश तत्वाचा असेल, तर त्याच्या बाबतीत हे होणार नाही. जे परम प्रकाशाचे आत्मे आहेत त्यांच्यामध्ये आत्मस्वरूपाची शक्ती इतकी शक्तिशाली असते आणि त्यामध्ये परम प्रकाश असतो की ज्यामुळे तुम्हाला अखंड विश्व दिव्य दृष्टीने पाहता येईल. सहस्रार चक्र हे तुमच्या आत्म्याचे डिश अँटेना सारखे असते. हे सहस्रार चक्र उघडले की तुमच्या आत्म्याला वरची दृश्य दिसू लागतात, जसे गॅलेक्सी, युनिवर्स किंवा मल्टीवर्स तुम्हाला दिसतात. तुमचे आभा मंडळ एवढं वाढतं आणि चांगलं होतं की तुम्ही ज्या गोष्टीची इच्छा कराल त्याची संकल्पसिद्धी तुम्हाला येते. पण गंमत ही आहे की तुम्ही नंतर विचार करणंच बंद करून टाकता आणि तुमच्या मनामध्ये फक्त विश्व परिवर्तनाचेच तेवढे उद्दिष्ट राहते. मी सुद्धा लहानपणापासून हे एकमेव स्वप्न पाहिले आणि तिसरे नेत्र उघडल्यावर हे विश्व परिवर्तनाचे स्वप्न दृढ झाले आणि त्यासाठी मीही स्वपरिवर्तन करून विश्व परिवर्तन करण्याची योगाची विधी शिकलो. यासाठीच मी सारखे आत्मस्वरूपामध्ये राहण्यावर भर देत असतो. यावर अनंतभाई म्हणतात, बापूजी, म्हणजे असे सर्व केल्यामुळे स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन होईल का? बापूजी म्हणतात, हो, स्वपरिवर्तन करून विश्व परिवर्तन करावे लागेल. मी जेव्हा हा नियमित अभ्यास केला तेव्हा माझा आत्मा जिथून कुठून आलेला होता त्याचे ज्ञान मला झाले. तसेच तुमचा आत्मा जिथला मूळ निवासी आहे त्याचे ज्ञान तुम्हाला पण नक्की होईल. तो हदचा मर्यादित आत्मा आहे की बेहदचा अमर्याद विश्वाचा आत्मा आहे हे ज्ञान तुम्हाला होईल. यावर अनंतभाई म्हणाले, बापूजी, तुम्ही ही खूप छान गोष्ट सांगितली की जर तो आत्मा हदचा असेल तर हदच्या म्हणजे मर्यादित गोष्टी त्याला दिसतील आणि तो आत्मा जर बेहदचा म्हणजे अमर्याद विश्वाचा असेल तर अमर्याद विश्वाचे बेहदच्या कलांचे दर्शन त्याला होईल. म्हणजे तो आत्मा जिथून कुठून जन्मलेला असेल, जसे गॅलेक्सीमधून, युनिवर्समधून की आणखीन वरच्या आयामातून, तिथले ज्ञान त्याला होईल. कारण आता खूपसे आत्मे वेगवेगळ्या गुरूंच्या माध्यमातून आपल्या आत्म्याचे अस्तित्व आणि उद्दिष्ट याच्या शोधात आहेत. आपले अज्ञान संपवून ज्ञानी होण्याची अतीव गरज आणि विश्वाला परिवर्तन करण्याची गरज सर्वांना जाणवू लागली आहे. त्यासाठी परमात्मा कोण आहे त्याचे दर्शन घेऊन त्याच्यापासून शक्ती घेऊन अमर होण्याची इच्छा खूप जणांची आता आहे. आता बापूजी म्हणाले, हो, म्हणजेच हे जे आत्मे अमर होऊ इच्छित आहेत त्यांना सर्वोच्च परमात्मा यांच्याकडून परमप्रकाशाची शक्ती घ्यावी लागेल आणि सर्वोच्च परमात्मा यांच्याशी कनेक्शन, संबंध म्हणजेच योग, आत्म्याचे परमात्म्याशी संधान म्हणजेच योग, बेहदचे ज्ञान घेऊन बेहदच्या बापूजींशी योग म्हणजेच बेहद ज्ञान योग आहे. बेहदचे ज्ञान झाल्यावर बेहदचा योग म्हणजे ध्यान लागेल आणि तुम्ही सुद्धा बेहदचे आत्मे असाल तरच बेहदच्या परमात्म्याशी तुमचा बेहदचा योग लागेल. तसेही बेहदचा योग हा काही साधारण आत्म्याच्या आटोक्यातला नाही आहे. आता अनंतभाई दुनियेतील जे सर्वसाधारण निरीक्षण आहे त्या संदर्भात विचारतायत की बापूजी, तिसरे नेत्र याला दुनियेतील लोकांनी वेगवेगळ्या नावाने नावाजलेले आहे. तिसरे नेत्र उघडल्याचा दावा करणाऱ्या काही जणांना भविष्य दिसते तर काही पक्ष्यांप्रमाणे उडू लागतात. काही जण अदृश्य होतात तर काही जण एकाच वेळेला 2-2 ठिकाणी राहतात. एक OBS नावाचा अभ्यास आहे जो आत्म्यांची फोटोग्राफी आहे. पण तुमच्यानुसार तिसरे नेत्र म्हणजे आत्म्याला स्वतःला ओळखणं आणि परमात्म्याशी जोडणं हाच याचा उदात्त हेतू आहे, ज्या योगे आपण विश्व परिवर्तन करू शकतो. बरोबर ना? यावर बापूजी म्हणतात, खरेखुरे तिसरे नेत्र उघडल्यानंतर तुमचे जन्मोजन्मी साठलेले विकर्म विनाश पावतील. तुमच्या आकाश तत्वामध्ये म्हणजेच कारण शरीर, महाकारण शरीर यामध्ये विकर्म साठलेले असतात. ते सर्व विकर्म विनाश पावतील. भगवद्गीतेमध्ये पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू सर्व शरीर संबंधितांना विसरून आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन मला शरण आलास तर मी तुझे सर्व पाप नष्ट करून टाकेन आणि अंतसमयी तुला परमधामामध्ये घेऊन जाईन. जेव्हा
आत्मस्वरूपामध्ये राहून ही अवस्था येईल तेव्हा तुम्ही व्यक्तामधून अव्यक्त होऊन जाल. तुमचे स्थूल शरीर जाऊन प्रकाशमान असे सूक्ष्म शरीर किंवा परमतत्वांचे शरीर होईल. याच्यामधून हजारो रूपं काढून तुम्ही साक्षात्कार करू शकता. कित्येकांना मुक्ती, जीवनमुक्ती पण तुम्ही देऊ शकता. असा एक जरी आत्मा करू शकला तर पूर्ण विश्व क्षणात बदलू शकेल. आणि जर असे 50 पेक्षा जास्त आत्मे तयार झाले तर पूर्ण मल्टिवर्स क्षणात बदलून टाकू शकतात. आणि आपले उद्दिष्ट पूर्ण मल्टिवर्स बदलणे हेच आहे ना. म्हणून बेहदचे ज्ञान घेऊन बेहदच्या योगाच्या सहाय्याने आत्मस्वरूप तुम्ही सर्वजण व्हा. हा तिसऱ्या नेत्राचा विषय घेण्यामागे माझे उद्दिष्ट हेच आहे की जे लोक मनापासून तिसरे नेत्र उघडण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी वास्तव जाणून योग्य मार्गाने प्रयत्न करावेत. त्यांनी हे जाणून घ्यावे की तिसरे नेत्र म्हणजे आत्मा आहे आणि त्रिनेत्री म्हणजे भगवान शिव हे केवळ एकमेव असे आहेत ज्यांचे तिसरे नेत्र उघडलेले आहे. कारण मी म्हणजे बापूजींनी सर्व वेद, उपनिषदे, पुराणे वाचलेली आहेत आणि इतरत्र कुठेही कुणाचेही तिसरे नेत्र उघडल्याचा उल्लेख नाही. काही ऋषी मुनी ज्यांनी त्याग तपस्या केली ते फार तर ब्रह्मापुरी, विष्णुपुरी इथपर्यंत जाऊ शकले होते. कारण ते सुद्धा मोक्ष मिळवण्यासाठी अनेक युगांतरांपर्यंत साधना करत, प्रतीक्षा करत होते. कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा ब्रह्मापुरीपर्यंतच पोचू शकत होते. आणि ब्रह्मापुरीमध्ये माया आणि विष्णुपुरीमध्ये महामाया आहे ना, तिथे ते आपल्या उद्दिष्ट मिळवण्यापासून विचलित होत असत. परमधामामध्ये काही ते जाऊ शकत नसत. त्या परमधामामध्ये जाण्यासाठी तर नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, इच्छा मात्रम अविद्या अशा प्रकारची स्थिती होणे गरजेचे असते. परमधामामध्ये जाण्यासाठी केवळ एकच इच्छा ठेवा आणि ती म्हणजे आत्मस्वरूपामध्ये राहून विश्व परिवर्तन करण्याची इच्छा. परमशांतीच्या लहरी पसरवून विश्व परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केल्यास तुम्ही बेहदचे भाग्य बनवू शकता. साधे भाग्य केवळ भक्ती केल्याने प्राप्त होते, पण जर बेहदचे ज्ञान घेऊन बेहदच्या परमात्म्याला ओळखून त्याच्याशी योग लावला असता आणि बेहदच्या विश्व परिवर्तनामध्ये सहयोगी झाले असता तुमचे बेहदचे भाग्य बनेल. काही जण बेहदचे ज्ञान ऐकून केवळ छान आहे, छान आहे असं म्हणतात, पण त्याने काहीही होणार नाही. तुम्हाला बेहदचे भाग्य मिळणार नाही की तुम्ही बेहदच्या परमधामामध्ये जाऊ शकणार नाही, सर्वोच्च परमधामामध्ये जाऊ शकणार नाही, कारण तुम्ही बेहदचे आत्मे असणार नाही. आता मी बेहदच्या आत्म्याची ओळख सांगतो की तो बेहदच्या ज्ञानसागरामध्ये डुंबून म्हणजे बेहदचे ज्ञान घेऊन आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन विश्व परिवर्तन करण्यासाठी परमशांतीच्या मंत्राच्या सहाय्याने प्रयत्न करेल. तसेच साकार अवताराला सुद्धा जाणून घेईल आणि त्यांना सहाय्यक होईल. सहयोगी झाला तरच तो योगी होईल आणि योगी झाला तरच त्याचे भाग्य बनेल. कारण काही मेहनत केल्याशिवाय तर काही मिळणार नाही ना. कारण आपले ब्रीदवाक्य आहे की सर्वांच्या सहाय्याने विश्व परिवर्तन होईल. आता फक्त काही ठळक गोष्टी लक्षात ठेवा की आत्मस्वरूपामध्ये राहून स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन आपल्याला करायचे आहे. ज्ञानदान, महादान करण्यासाठी घराघरात गीता पाठशाळा सुरू करा. ज्ञानदानाच्या सहाय्यानेच क्रांती घडवून आणता येईल. आता यानंतर अनंतभाई बेहदचे बच्चे बनण्यासाठी काय काय करावे लागेल ते सांगत आहेत. तर अनंतभाई म्हणतात, तुमचे याच संदर्भात अधिक ज्ञान देणारे 2 व्हिडिओ आहेत बापूजी, जसे आत्मस्वरूपाची अनुभूती कशी करावी आणि व्हायब्रेशनच्या सहाय्याने मल्टिवर्स कसे बदलवता येईल याचे भाग 1, 2 आणि 3. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी नक्की देईन. याच नावाचे व्हिडिओ हिंदीमध्ये पण उपलब्ध आहेत. तसेच श्रोत्यांना मी विनंती करेन की बापूजींचा अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये 77 व्हिडिओ आहेत. ते तुम्ही नक्की पहा, कारण यामुळेच तुमचे विस्मृत ज्ञान तुम्हाला पुन्हा जागृत करता येईल आणि तुमचे ज्ञानचक्षु उघडतील आणि तुमचे विस्मरणात गेलेले ज्ञान आठवण्यासाठी एवढी मेहनत तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल. हे आठवलेले ज्ञान योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी पण तुम्ही व्हिडिओ पाहिले पाहिजेत. कारण हल्ली फक्त पांढरा प्रकाश भ्रूमध्याच्या ठिकाणी दिसला तरीही काही जण त्याला मेडिटेशन मानतात. पण तेवढ्यावर केवळ तुम्ही थांबू नका हे मला सांगायचे आहे. कारण बापूजींची योगाची विधी एकमेवाद्वितीय आहे. आमची ध्यान करण्यासाठी पण एक यादी आहे, ती क्रमवार पाहून आत्मस्वरूपाचा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा.
यामुळे तुमच्यासाठी नवीन वाटा खुल्या होतील. आणि हो, हे सर्व ज्ञान तुम्हाला www.paramshanti.org या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याच वेबसाईटवर तुम्हाला बापूजींनी दिलेल्या सर्व ज्ञानाची पुस्तकं PDF स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत. ती डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता आणि बापूजींचे सर्व व्हिडिओ तुम्ही यावर सर्च करून पाहू शकता. आणखीन काय सांगाल बापूजी? आता बापूजी म्हणाले, मी आता फक्त एवढेच म्हणेन की तुम्ही लवकरात लवकर आत्मस्वरूपाची अनुभूती करा आणि शक्ती घेऊन स्वपरिवर्तन करा आणि स्वपरिवर्तन करून विश्वपरिवर्तन करण्यासाठी सहयोगी व्हा. सगळ्यात आधी आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली पुस्तकं तुम्ही वाचून घ्या आणि उपलब्ध असलेले व्हिडिओ सखोल आणि वारंवार पहा. त्यामधले ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही आमच्या संपर्कात या आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर भेटा, जेणेकरून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पुढील वाटचालीसाठी सूचना मिळतील. कारण बेहदच्या मुलांना वेळोवेळी बापूजी आणि ब्रह्मामा सूचना आणि मदत पुरवत असतात, ती मदत करतात. आता अनंतभाई म्हणाले, मी सर्व नवीन श्रोत्यांना विनंती करेन की आमच्याशी संपर्क करण्यासाठी माझा व अंकुरभाई यांचा ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर आपली पूर्ण माहिती, शिवाय आमचे व्हिडिओमधील ज्ञान कधीपासून ऐकत आहात त्याची माहिती द्या. आणखीन ज्ञान आणि योग यामधील तुमचे अनुभव जरूर कळवा, जेणेकरून आपल्या पुढील वाटचालीसाठी काही महत्त्वाच्या सूचना देता येतील. मित्रांनो, हा क्लिष्ट तसाच अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहावा अशी मी विनंती करेन, जेणेकरून हे ज्ञान तुमच्या आत्म्यामध्ये दृढ होईल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच बापूजींच्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबतर्फे सुचवण्यात येतील. मित्रांनो, आपले जे मेहदचे पिता आहेत ते या विश्वाचे विश्वपरिवर्तन करण्यासाठी अतीव मेहनत घेत आहेत. आपण निदान फूल ना फुलाची पाकळी एवढी तरी मेहनत करणं गरजेचं आहे. यासाठी बापूजींचे जे स्वतःचे 5 चॅनल आहेत, ज्यामध्ये बापूजींचं स्वतःचं चॅनल ज्यामध्ये रोज रात्री 10 ते 11 योग आणि ज्ञान करवून घेतले जाते. शिवाय माजींचे दिव्यवाणीचे चॅनल ज्यामध्ये रोज माजी बेहदचे अनमोल मोती मुलांना देत असतात. शिवाय अनंतभाईंचे पॉडकास्ट चॅनल ज्यामध्ये बेहदचे आत्मे आपल्या ज्ञान आणि योगा संदर्भातले महत्त्वाचे अनुभव सर्वांशी शेअर करत असतात. साक्षी दीदींचे मॉर्निंग मेडिटेशन अँड मोटिवेशन हे चॅनल ज्यामध्ये सकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत योग आणि ज्ञान करवून घेतलं जातं. आणि झील पटेल या यंग जनरेशनच्या मुलीचे इंग्लिश चॅनल ज्यामध्ये बापूजींचेच व्हिडिओ इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून ती सर्व जगातील लोकांपर्यंत पोचते करावेत यासाठी प्रयत्न करत आहे. या सर्व चॅनलना पाहून व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट करा, जेणेकरून या पतित दुनियेचे लवकरात लवकर विश्व परिवर्तन होईल. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.